नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मिक्स कडधान्याचे पराठे। अगदी वेगळं आहे की नाही आणि हेल्दी तर आहेच आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतात आणि बनतात पण अगदी खमंग आणि खुसखुशीत असे। तर हे पराठे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कसे बनवायचे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे आपल्याला साहित्यामध्ये घ्यायचे आहेत मिक्स कडधान्य। आपण थोडं थोडं भिजत सुद्धा घालू शकतो किंवा मिक्स कडधान्य आपल्याला बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध असतं। तर इथे मी 1.5 वाटी मिक्स कडधान्य घेतलेलं आहे। हे बघा, ह्यामध्ये काबुली चणे, नंतर हिरवे मूग आहेत आणि मटकी आहे। आता तुम्हाला जे आवडत असेल ते इथे वापर करू शकता। तर माझ्याकडे जे होतं ते मी इथे वापरलेलं आहे, म्हणजे हिरवे मूग, हिरवा वाटाणा, काबुली चणे आणि आपले जे नॉर्मल काळे चणे असतात ते इथे 1.5 वाटी मी मिक्स कडधान्य घेतलं आहे। त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, नंतर 1 इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आपण एकत्र असं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे। अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण की जर आपण असं थोडंसं जाडसर ठेवलं ना तर लाटताना ते आपल्या म्हणजे जेव्हा आपण पराठा लाटू तेव्हा मध्ये येऊन आपला पराठा फाटू शकतो। त्यामुळे लाटताना म्हणजे जेव्हा आपण ते बारीक करू तेव्हा छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना थोडंसं कमी घालायचं आहे। आता ह्यामध्ये आपण पाव वाटी बेसन पीठ घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। बेसन पिठाने हा पराठा जो आहे हा अगदी खुसखुशीत होतो। आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा तिखट घेतलेला आहे, हे सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे। 1 चमचा आपण इथे घालतो आहे चाट मसाला। नंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। नंतर थोडीशी कसुरी मेथी आपण घालणार आहोत 1 चमचाभर। नंतर एक छान बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा अगदी छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आता हे सगळं साहित्य आधी आपण हाताने मिक्स करून घेऊया। मीठ घालताना थोडंसं जास्त घालायचं आहे। आपण चपाती न करता भाजीसोबत जी आपण चपाती खातो ती न करता आपण पराठे बनवत आहोत, त्यामुळे मिठाचं थोडंसं आपण मीठ जास्त घालायचं आहे। म्हणूनच इथे मी थोडंसं अर्धा चमचाच्या वर असं मीठ घातलेलं आहे। आता इथे ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता जे पाणी न वापरता जितकं आपल्याला मळता येईल, जे आपलं आपण कडधान्याचं मिश्रण घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्ये जितकं मळता येईल तितकं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर लागलंच तर आपण इथे थोडासा पाण्याचा वापर करू शकतो। तर आता मी अशाच पद्धतीने व्यवस्थित असं हे पीठ मळून घेणार आहे। जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं पीठ मळून झालं का ह्यामध्ये आपल्याला थोडंसं आपण पीठ मळून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण घालतो आहे 2 चमचे तूप। तर तुपाने या पराठ्याला खमंगपणा तर येतोच, शिवाय आपले जे पराठे आहेत ते खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात। खूप छान आणि टेस्टी लागतात टॅमॅटो सॉससोबत किंवा दही, आपण जे दही असतं साखर घालून किंवा अगदी चाट मसाला घालून दही असेल त्याच्यासोबत किंवा छान आंब्याच्या लिंबाच्या लोणच्यासोबतसुद्धा हे पराठे खायला खूप सुंदर लागतात। आता मी हा छान पीठ जे आहे हे चांगलं मळून घेतलेलं आहे। अगदी आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीचं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपण हे एक 10-15 मिनटं बाजूला ठेवून दिलेलं आणि आता आपण याचे गोळे करून घ्यायचे। आता हे कडधान्याचा वापर ह्यामध्ये असल्यामुळे थोडासा चिकटपणा आहे पिठाला, पण थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पिठाचे गोळे करून घेऊ शकतो। आता तुम्हाला किती मोठा पराठा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे गोळे करून घ्यायचे आहेत। तर आता हे सगळे गोळे करून घेते मी। एक 10-12
पराठे यामध्ये होतात. मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. मुलं कडधान्य खायला कंटाळा करतात. अशा वेळेला मुलांच्या पोटात जाण्यासाठी आपण अशा पद्धतीने त्यांना जर पराठा बनवून दिला, छान त्यावर थोडंसं मेयो लावलं का, मेयो, टॅमॅटो सॉस आणि थोडेसे भाज्या वगैरे घालून रोल जरी बनवून दिला ना, तरी मुलं आवडीने खातील. आता आपण जसं चपाती बनवतो त्याच पद्धतीने गोळा घेतलेला आहे, त्याला पीठ लावलं आहे. आता आपण जशी घडीची पोळी करतो त्याप्रमाणे मध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि नंतर आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच जाड नाही, अशा पद्धतीचा, जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीचा पराठा आपण इथे बनवून घ्यायचा आहे. अगदीच आपण पातळ लाटला तर कदाचित हा पराठा कडक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पराठा लाटताना खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच जाड नाही, अशा पद्धतीचा आपण हा पराठा लाटून घेणार आहे. तर आता हा पराठा आपला लाटून झालेला आहे. छान मस्त आणि खूप छान टेस्टी असा हा पराठा लागतो. तर आता आपण हा पराठा तव्यावर घालून घ्यायचा आहे. तवा छान तापवून घेतलेला आहे. आपण तव्यावर थोडंसं तेल आधी पसरवून घेऊया आपण आणि नंतर ह्यावर आपण जो लाटून घेतलेला पराठा आहे तो पराठा आपण इथे घालून घ्यायचा आहे. आणि जशी आपण चपाती भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. पराठा मस्त दोन्ही बाजूने खमंग थोडं थोडं तेल लावून किंवा अगदीच तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावूनसुद्धा हा पराठा खूप छान खमंग लागतो. तर मस्त असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने छान मस्त पराठा भाजला का छान खमंग असा हा पराठा लागतो. तर आता दुसरा पराठासुद्धा मी यावर घालून घेते तव्यावर आणि हा पराठासुद्धा दोन्ही बाजूने मी छान खमंग तेल टाकून मस्त असा भाजून घेणार आहे. तर आता एका बाजूने व्यवस्थित भाजला गेला का दुसऱ्या बाजूने आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे. खूप भन्नाट याची टेस्ट लागते. तुम्हाला सुद्धा याचा हा पराठा खूप आवडेल आणि नक्कीच आवडेल. तर आता हा पराठा माझा एका बाजूने भाजून झाला का मी पलटी करून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असा हा पराठा भाजून घेणार आहे. हे बघा, एका बाजूने माझा पराठा भाजून झाला आहे. आता तेल टाकून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा पराठा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला इथे तुपाचा वापर करायचा असेल तर तुपाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. तर आपले हे दोन्ही पराठे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे पराठे व्यवस्थित असे भाजून घेते आणि मग आपण हे पराठे छान घरच्या लोणच्यासोबत सर्व करणार आहोत. तुम्ही हे पराठे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत अगदीच टॅमॅटो सॉससोबतसुद्धा हे पराठे फार सुंदर लागतात. तर मी हे सगळे पराठे व्यवस्थित असे भाजून घेते आणि आता आपण जे पराठे आहेत हे तयार झालेत. आता हे पराठे जे आहे ते मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. बघा किती सॉफ्ट असा पराठा झालेला आहे आणि अगदीच खुसखुशीत झालेला आहे. कुठेही कडक वगैरे हा पराठा झालेला नाही आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशाच पद्धतीने हा मिक्स कडधान्याचा पराठा नक्की बनवून खायला घाला, त्यांना नक्कीच आवडेल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.